स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. आजचा आपला विषय औरा. औरा काय आहे आणि औराचे प्रॅक्टिकल आपण समजून घेणार आहे आणि आपल्या जीवनामध्ये या एनर्जीचं औराचं काय महत्व आहे हे आपण डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. कांचना, पडदा लावा बरं. सो लेट मी शेअर द स्क्रीन. तर औरा प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक वस्तूला एक आभामंडळ असतं. आभामंडळ म्हणजे त्याचं एनर्जी सर्कल असतं आणि त्या एनर्जी सर्कल मुळे आपल्या जीवनावर, आपल्या जीवनातील चांगले आणि वाईट अनुभव होत असतात. कुणी अनुभव घेतलेला आहे का की आपण एखाद्या लग्न समारंभात गेलो किंवा खूप क्राऊड असलेल्या ठिकाणी गेलो तर तिथून आल्यानंतर आपल्याला अनइझी वाटतं किंवा मग फ्रेश वाटत नाही, आपली एनर्जी डाऊन झाल्यासारखी वाटते. का बरं असं होत असेल, कोणी सांगेल का? प्रणाली मॅडमचा व्हिडिओ नाही, सांगू शकाल का? प्रणाली मॅडम अनम्यूट करा. माईक ऑन करा. माईक ऑन करा मॅडम. हा, बोला. कारण तिथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीज मिक्स असतात. त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह एनर्जी जर जास्त असेल तिथे तर आपल्याला हे होऊ शकतं, आपल्याला सफोकेशन सारखं ओके. किंवा म्हणजे असं. प्रत्येक व्यक्तीचा जो एनर्जी सर्कल तिथे आपण बघतो, त्या एनर्जी सर्कलचा परिणाम कळत नकळत आपण त्या एनर्जी सर्कल मध्ये येत असतो आणि म्हणून आपल्याला चांगले किंवा वाईट अनुभव किंवा एनर्जीचा आपण फ्लो आपल्यामध्ये असतो. ठीक आहे. आता बघा, सर्वसामान्य व्यक्तीला हा आवरा माहिती नाहीये आणि या आवराचे परिणाम काय होतात हे माहिती नाहीये. तो फक्त आपलं रोजचं रुटीन करतोय, जगतोय, पुढे जातोय. पण कळत नकळत जर या औरामध्ये निगेटिव्हिटी आली तर ती आपल्या 7 चक्रांमध्ये प्रवेश करते. सर्वसामान्य व्यक्तीला औरा जसं माहिती नाही तसं 7 चक्रही माहिती नसतात आणि म्हणून औरा क्लिन्झिंग किंवा 7 चक्रांच्या चार्जिंगसाठी आपल्याकडनं कुठलाही प्रयत्न केला जात नाही. आणि मग ही जी नकारात्मकता आहे आपल्या शरीर लेव्हलवर आणि मन लेव्हलवर जेव्हा आजारांच्या स्वरूपात इफेक्ट करते तेव्हा मग आपण ऍक्शन मोड मध्ये येतो, म्हणजे डॉक्टरांकडे जातो. शरीर स्वास्थ्यासाठी त्या त्या ऑर्गनसाठी त्या त्या डॉक्टरकडे जातो आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी सायकॅट्रिक कडे जावं लागतं. आता बघा, आधीच्या काळात, जुन्या काळामध्ये गावात एक वैद्य असायचा किंवा एक डॉक्टर असायचा तो सगळ्या आजारांवर इलाज करायचा. पण आज स्किनचा वेगळा डॉक्टर आहे, हार्टचा वेगळा डॉक्टर आहे, पोटाचा वेगळा डॉक्टर आहे, ब्रेनचा वेगळा डॉक्टर आहे आणि एखाद्या माणसाला 2-3 आजार असले तर कोणत्या डॉक्टरकडे जाऊ हा मोठा प्रश्न आहे. बरोबर की नाही? असं इतकं बारीक शास्त्र झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात 10 पैकी 8 लोकांना आज बीपी, शुगर किंवा थायरॉइड याच्यापैकी एक तरी आजार आहे. आणि होतं काय, आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो औषध घ्यायला, बघा त्यांचं मेडिकल, त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे, रिस्पेक्ट, कारण इमर्जन्सीमध्ये आपल्याला मेडिकल शास्त्राचा उपयोग करावा लागतो. पण शुगर, बीपी, थायरॉइड सारखे जे आजार आहे, जर आपल्या मेडिकल सायन्समध्ये त्याच्यासाठी औषध असतं. बघा, औषध घेणं कशासाठी घेतो आपण? की त्या आजारावर औषध घेतल्यानंतर तो आजार आपल्या शरीरात नसायला पाहिजे. बरोबर की नाही? म्हणजे जर तुम्ही 1 महिना शुगर डिटेक्ट झालं, 2-4 महिने औषध घेऊन राहिले आणि मग तुमच्या गोळ्या बंद झाल्या तर मग मेडिकल सायन्समध्ये औषध आहे. पण ज्या आजारासाठी तुम्ही वर्षानुवर्ष औषध घेऊन राहिले आहे, 10 वर्ष कुणाला झालंय शुगरचं औषध चालू आहे, 8 वर्ष झाले थायरॉइडच्या गोळ्या चालू आहे, 15 वर्ष झाले बीपीचं औषध चालू आहे, मग हे सगळं काय आहे? आपल्या मेडिकल सायन्समध्ये क्युरिंग कॅपॅसिटी आहे की फक्त कंट्रोल करण्याची क्षमता आहे? टाइप इन चॅट बॉक्स. इट मे कंट्रोल और क्युअर द डिसीज. काय करू शकतात? पटकन टाइप करा चॅट बॉक्स मध्ये, कंट्रोल की क्युअर. कंट्रोल, कंट्रोल. क्युअर केलं असतं तर औषध घ्यायची गरज नसते पडत. जो आजार ठीक झाला त्याच्यासाठी थोडी ना आपण औषध घेत असतो. आज सर्दी खोकला आहे 2 दिवसापासून, औषध घेतलं कमी झालं, त्याच्या 15 दिवसात आपण सर्दी खोकल्याचं औषध घेत नाही. बरोबर की नाही? याचाच अर्थ आपल्या मेडिकल सायन्समध्ये
कुठल्याही आजारा म्हणजे या आजारांसाठी औषध नाही आहे, तर ते फक्त कंट्रोल करू शकतात. मग आता तुम्ही म्हणाल की रेकीने काय होतं? नॅचरोपॅथीची एक सुंदर व्याख्या आहे. जर आपल्या शरीरामध्ये कुठला आजार आहे, तर त्या आजाराला कारण शोधा, कारणाला दूर करा, आजार आपोआपच दूर होईल. बरोबर आहे. तुमच्या जीवनामध्ये जर ज्याला कुणालाही बॅक पेनचा त्रास आहे किंवा स्पॉन्डिलायटिस आहे, अशा व्यक्तीचं जेव्हा व्यक्तिमत्व तुम्ही बघाल, तर त्या व्यक्तीवर जबाबदाऱ्यांचं जास्तीत जास्त ओझं असतं. तुम्ही अनालिसिस करा. तुमच्या आजूबाजूला जर एखाद्याला स्पॉन्डिलायसिसचा त्रास असेल किंवा सतत बॅक पेन राहत असेल, तर त्याच्यावर जबाबदाऱ्यांचं खूप ओझं असतं. ठीक आहे. मग आता तुम्ही मग तो फक्त पाठदुखीसाठी औषध घेऊन राहिला किंवा स्पॉन्डिलायटिससाठी औषध घेऊन राहिला, ठीक होणार आहे का? कारण त्या आजाराचं रूट वेगळं आहे. ते त्याच्या औरा आणि चक्रांच्या एनर्जीतनं आलेलं आहे. आणि म्हणून रेकीतनं एखादा आजार रूट कॉज पासनं का बरं ठीक होऊ शकतो? कारण इथे आपण त्या रूट पर्यंत पोहोचून ट्रीटमेंटवर वर्क करतो. आणि रूट काय आहे? आपला औरा आणि सात चक्र. तर आजचा आपला विषय या औराला आपण बघायला शिकणार आहे, फील करणार आहे. दोन व्यक्तींचा औरा कसा एकमेकात मिक्स होतो हे प्रॅक्टिकली आपण बघणार आहे. आवडेल प्रॅक्टिकल करायला औराचं? आणि हा औरा एखाद्या वस्तूला आणि व्यक्तीला देखील असतो. बघा, एक किर्लेन फोटोग्राफी आहे. त्या फोटोग्राफीनुसार हा एका बोटाचा घेतलेला औराचं इमेज आहे. किर्लेन फोटोग्राफीनुसार बोटाच्या एनर्जी फील्डचा घेतलेला आहे. तर बघा, हा इथे तुम्हाला ब्लॅक स्पेस दिसतोय. तर आता हा जो ब्लॅक स्पेस आहे, हा ब्लॅक म्हणजे तुटलेला आवरा म्हणजे काय आहे? बघा, इथे जो हा काळा भाग आलेला आहे, इथे त्या व्यक्तीला बोटाला काहीतरी लागलं असेल, काहीतरी इंजुरी असेल, आणि म्हणून त्या व्यक्तीच्या इथे हा आवरा डॅमेज झालेला आहे. म्हणजेच मी आता सांगितलं तुम्हाला की सगळ्यात पहिले जी निगेटिव्हिटी येते ती आपल्या औरा लेवलवर येते. आणि औरा लेवलवर जर त्याचं निदान नाही करू शकलं, म्हणजे औरा क्लिन्झिंग नाही केली, तर मग ती चक्रांच्या मार्फत त्या त्या बॉडी पार्टवर इफेक्ट करत असते. आणि आपण म्हणतो ना, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. तर त्याच पद्धतीने व्यक्तीच्या औराचे रंग असतात. आणि या औराच्या रंगानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव सुद्धा आपण बघू शकतो. तर हे आपण रेकीच्या थर्ड लेवल मध्ये शिकतो की एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याच्या औराचा रंग बघणं आणि रंगानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे अनालिसिस आपल्याला थर्ड लेवलला करता येतो. तर आता आपण बघणार आहे औरा कसा काम करतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा आपण औरा बघायला शिकणार आहे. ठीक आहे. एक पेज वरती आहे. वही पेन घेतलेलाच असेल तुम्ही सगळ्यांनी. बघा, या पेजवर एक डॉट काढायचा आपल्याला. त्या डॉट कडे एकटक बघा. आणि त्या डॉटच्या अवतीभोवती एक प्रकाशाचं व्हाईट सर्कल दिसतं का ते चेक करा.
ओके, दिसला का? कुणाकुणाला दिसला? हा व्हाईट, इथे एक प्रकाशाचा धुसर सर्कल दिसला का? दिसला? ओके. आता बघा, आता बघा तुम्हाला काय करायचंय, तुम्ही ज्या पेनाने ते ड्रॉ केलं असेल ना तुमच्याकडे, त्या पेनावर तुम्हाला हे करायचंय. पेनाने त्या पेन तिथे ठेवायचा आणि पेनाचा आवरा बघायचा आहे. समजा आता मी या पेनाने लिहिला, तर आता या पेनाचं सावली नाही म्हणत आहे मी, लक्षात घ्या, एनर्जी सर्कल. सावलीच्या व्यतिरिक्त एक प्रकाशाचं आभामंडल असतं, ते आभामंडल म्हणजे औरा आहे. प्रकाशाचं आभामंडल असतं, ते आभामंडल म्हणजे औरा फील्ड आहे. दिसला? येस ऑर नो? ओके ओके ओके, ठीक आहे. आता काय करायचंय, पेनाच्या ऐवजी हात ठेवा तिथे. तुम्ही पण तुमच्या याच्यात ठेवू शकता. आणि हात ठेवून तिथे बघा, सावली म्हणत नाहीये मी, प्रकाशाचं वलय बघा. तुम्ही तुमच्या हाताचा आवरा बघू शकणार आहे. दिसला? स्वतःच्या हाताचा बघा. तुमच्याकडे काही ऑब्जेक्ट नसेल तर मग मी जे स्क्रीन शेअर केलेली आहे, माझा हाताचा आवरा बघू शकता तुम्ही. ओके. आता कुठल्याही व्यक्तीचा आवरा बघू शकतो आपण. चला, मी माझा आवरा बघायला शिकवते तुम्हाला. माझ्या नोज टिपवर फोकस करायचं. कुठे फोकस करायचा? माझ्या नोज टिपवर. माझ्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. तर विदिन सम सेकंद तुम्हाला माझा आवरा पण तुम्ही बघू शकाल. एक असं प्रकाशाचं वलय तुम्हाला माझ्या अवतीभोवती पण दिसेल. ठीक आहे? प्रकाशाचं वलय, एक असं व्हाईट सर्कलची लाईन तुम्हाला माझ्या आवरा पण बघू शकाल. बघायचा प्रयत्न करायचा आहे. दिसला? दिसला माझा प्रकार, म्हणजे माझा आवरा बघू शकता तुम्ही. एक व्हाईट कलरची अशी लाईन दिसेल तुम्हाला आवराच्या तिथे. ओके, ग्रेट. ओके, थँक्यू. आता बघा, हे झालं आपण एखाद्या ऑब्जेक्टचा किंवा एखाद्या व्यक्तीचा औरा बघणं. आता काय केलं आपण? एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या ऑब्जेक्टचा औरा आता आपण बघितला. ठीक आहे. पण आपला औरा बघणं हा उद्देश नाहीये. आपल्याला औरा क्लीन पण करायचा आहे. सध्या आता आपण औरा स्कॅनिंगचं प्रॅक्टिस करणार आहे. ठीक आहे. औरा, एखाद्या व्यक्तीचा औरा कसा फील होतो दोन व्यक्ती जवळ येताना. तर कुणाकुणाकडे व्यक्ती आहेत अवेलेबल? एखादी व्यक्ती अवेलेबल आहे का? चला, पार्टिसिपेट करायला रेडी आहात? काल मी सांगितलं होतं एखादी व्यक्ती. बाकीच्यांनी बघा, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी. कोण कोण आहे जरा हँडल्स करा बरं, कोण पार्टिसिपेट करेल. आकांक्षा, काय, अन्विष्का, अनम्यूट करा. येस मॅम. ओके. अजून कोण आहे? गायत्री राजपूत, त्यांचा, तुमचा थोडा कॅमेरा ब्लर दिसतोय. प्रज्ञा.
अनम्यूट करा. ओके. आणखी एखादा पार्टिसिपेंट? गायत्री राजपूत. हा, हॅलो. ओके. चला आता आपण या लोकांसोबत प्रॅक्टिकल करणार आहे. बाकीच्यांनी सेम प्रॅक्टिकल आपल्या सोबत करायचं आहे. ठीक आहे. आता जे मी प्रॅक्टिकल तुम्हाला सांगणार आहे ते प्रॅक्टिकल हे आहे की दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांसोबत येतात तर त्यांचा औरा हा एकमेकांमध्ये मिक्स होतो. आज आपल्या घरात 4-5 लोक राहतात तर त्यांचा औरा एकमेकांमध्ये येतो आणि जेव्हा आपण क्राऊड मध्ये जात असतो तर पूर्ण क्राऊडची एनर्जी त्या एकमेकांमध्ये मिक्स असते. आणि जर का त्याच्यात नकारात्मक ऊर्जांचे लोक असतील तर मग ती एनर्जी निगेटिव्ह होते आणि जर का तिथे पॉझिटिव्ह लोक असतील तर ती एनर्जी पॉझिटिव्ह होत असते. ठीक आहे. मग कसं करायचं तर लक्षात घ्या, कोणी स्क्रीन शेअर नका करू. आता तुम्हाला तुमचे जे ज्यांना मी तिघांना अन्विष्का, गायत्री आणि प्रज्ञा यांना मी पिन मध्ये घेतलेलं आहे. तर तुम्ही काय करायचं, आता तुमच्या जवळ जी व्यक्ती आहे तिला थोडं लांब उभं करा. लांब उभं करा आणि तुम्ही पण उभं राहा मागे. थोडंसं लांब, एक 4-5 फुटाचं अंतर ठेवून तुम्हाला पण उभं राहायचंय. प्रयत्न करा की तुम्ही कॅमेऱ्यात दिसले पाहिजे. ओके. थोडं मागे सरका. गायत्री मॅडम तू समोर, तू पण मागे सर बेटा. ठीक आहे. ओके. मागे मागे सरकायचंय. अन्विष्का थोडं मागे सरकायचंय. आता दोन्ही हात रब करा मॅडम. तू पण रब कर बेटा दोघांनी. प्रज्ञा मॅडम प्रॅक्टिकल करायचंय. तुम्हाला पिन मध्ये घेतलेलं आहे मी, नाही तर मग पिन मधनं रिमूव्ह करते. ओके. दोन्ही हात रब करायचे तू, आणि जे समोरचा व्यक्ती आहे त्याला हात असे स्टेबल ठेवायला सांगायचे. तू हात स्टेबल ठेवायचे बेटा. ओके. आणि आता गायत्री म्हणून तुम्ही असं हँड रब केल्यानंतर हळूवार चालत जा तिच्यापर्यंत. स्लोली चालत जा. विदाउट एनी टच तुम्हाला एक एनर्जीचा फ्लो जाणवेल. जसा काल आपण एनर्जी बॉल मध्ये मिक्स केला होता, एक कसं अट्रॅक्शन जाणवेल. जाणवलं का? अनम्यूट करा गायत्री मॅडम. माईक ऑन करा. माईक ऑन करा. काय जाणवलं सांगा. हो, इथे असं मुंगे आल्या टाईप. हा, म्हणजे विदाउट एनी टच तुम्हाला एक एनर्जीचा फ्लो जाणवला. हो, व्हायब्रेशन थरथरल्यासारखं, थरथरल्यासारखं जाणवलं. म्हणजे काय झालं, जे सेन्सेशन तुम्हाला जाणवलं याचा अर्थ तुमच्या दोन लोकांच्या एनर्जी एकमेकांमध्ये जेव्हा मिक्स होत होत्या तर तेव्हा तुम्हाला एक एनर्जीचा फ्लो. मग तुम्ही म्हणाल की मॅडम एरवी का नाही जाणवत? एरवी आपण सतत कामं करत असतो त्याच्यामुळे आपल्याला तो एनर्जीचा फ्लो कनेक्ट होतो, पण आपल्याला लक्षात येत नाही. आज आपण फील करून बघितला की 1-2 वेगवेगळ्या व्यक्ती जेव्हा जवळ येतात तर तेवढ्या व्यक्तींची एनर्जी ती तिथे मिक्स होत असते. आणि म्हणून नेहमी चांगल्या लोकांची संगत जर आपण केली, चांगल्या एनर्जीच्या लोकांची संगत केली तर आपली एनर्जी वाढेल. आणि एखादी मैत्रीण रोज येऊन बसते आणि ती फक्त कटकट करत असते तर मग काय होईल, त्याच्यातनं आपली एनर्जी सुद्धा डाऊन होईल. म्हणून नेहमी चांगल्या लोकांची संगत करावी असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. कळलं रिझल्ट? कुणाकुणाला फील झाला बाकीचे? हा बोला मॅडम. अनम्यूट करा. अनम्यूट, माईक ऑन करा. माईक. हा बोला. हा मॅडम, खूप छान वाटलं मॅडम. म्हणजे व्हायब्रेशन बॉडी झाल्यासारखी झाली आणि तिच्या जवळ गेल्यानंतर माझी एनर्जी तिच्यात गेल्यासारखं वाटलं. तर तिला पण जाणवलं का जे व्हायब्रेशन तुमच्या हाताला जाणवलं तिच्या हाताला सेन्सेशन जाणवलेत का? तुला जाणवलं ना? हो म्हणते ती. ओके. हा प्रज्ञा मॅडम बोला. मॅडम व्हायब्रेशन जाणवलंय. ओके. तेच मुंग्या येणं म्हणजे ते रेकीचे व्हायब्रेशन्स असतात जे तुम्हाला जाणवत असतात. ठीक आहे. आता आपण प्रॅक्टिकल करणार आहे दुसरं, ते म्हणजे औरा स्कॅन करणं. एखाद्याच्या शरीरावर कुठे काय चालू आहे तिथे एनर्जीचा फ्लो म्हणजे कशा पद्धतीने तो येतो ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहे. ठीक आहे. एनर्जीचा फ्लो कशा पद्धतीने तो स्कॅन करू शकतो ते आपण इथे आता फील करणार आहे. ओके. तर आता परत तुम्हाला समोरासमोर उभं राहायचंय. लक्ष द्या. समोरासमोर उभं राहायचं. आईला बोलव. ओके. समोरासमोर नाही, जवळ उभं राहायचं. आता एक तुमचे हात फक्त असे येतील एवढं अंतरावर समोर या. कॅमेऱ्यात दिसायला पाहिजे.
कॅमेरा सेट करा अनुष्का म्हणा प्रॉपर. आता काय करायचंय, दोन्ही हात रब करायचे आणि तू डोळे बंद ठेव बेटा. तू शांत स्ट्रेट हात ठेवून उभं राहायचंय आणि तुम्ही डोळे बंद कर आणि तुम्ही दोन्ही हात रब करून तिच्या डोक्याच्या वरून असे हात खाली घ्यायचे, शरीराला स्पर्श करायचा नाहीये. हळूवार हात खाली घ्यायचे, स्लोली 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 असे हात खाली घ्यायचे, एकदम हळूवार हात खाली घ्यायचे, स्लोली. बघा टच खाली वाकायचंय, वाकायचं काय थोडं खाली वाका. जिथे तुमचे हात असे हेवी होतील एवढा फास्ट नाही, हळू घ्यायचंय. वर्धन मॅडम हळू घ्यायचं, हळू टच करायचं नाही शरीराला, असं दुरून घ्यायचंय, दुरून घ्यायचंय. शरीराला टच नाही करायचंय, शरीराला टच नाही करायचं, दुरून हात असे खाली घ्यायचे. असे असे हात असे नाही, असे नाही, असे पाहिजे, असे नाही, असे. हा असे हात हळूवार, हाताचा कप शेप. स्लोली फील दॅट एनर्जी, फास्ट घ्यायचं नाही, स्लोली स्लोली ती एनर्जी फील करा, स्लोली एनर्जी फील करा. तर हात कुठे जड पडले ते नंतर ऑब्झर्व करायचे आणि ते सांगायचं की नेमके हात कुठे जड पडतात आहे. हा कुठे जाणवलं वर्धन मॅडम, सांगा कुठे हात जड पडले. अनम्यूट करा, माईक ऑन करा. गुडघ्याचे तिथे जड पडले, गुडघ्याजवळ. गुडघ्याजवळ, तिला गुडघ्याची तिथे काही पेन होतोय का विचारा. हो आहे, तिला गाठ असल्यासारखं आहे. हा बरोबर, तिथे तुमचे हात म्हणजे विचार कर तुम्ही हे कुणासोबत, आज तिचं माहिती आहे म्हणून नाही, एरवी तुम्हाला माहित नसलेल्या लोकांचं पण तुम्ही करू शकता. बरं बरं, ओके ओके. ओके गायत्री मॅडम. थोडं ह्या बाजूला खांद्यांजवळ वाटलं थोडं तर जड. तिला आहे का काही पेन तेवढ्यात. खांद्यात दुखतोय, हो दुखतोय म्हणे. ओके, हा प्रज्ञा मॅडम बोला. मला नाही जाणवलं मॅडम. तिला कुठे काही त्रास नाहीये का, मग नसेल. हा म्हणून तुम्हाला जाणवलं नाही, तिला जर काही त्रास असता तर जाणवला असता. हा ज्योती मॅडम अनम्यूट करा. हा हॅलो, बोला. हा बोला. मला त्यांच्या ना शोल्डरच्या खाली म्हणजे आपलं चेस्ट वगैरे असतं ना त्या साईडला थोडं आणि खाली थोडं हेवी वाटल्यासारखं झालं. आहे का काही पेन किंवा असा त्रास. ते त्यांना बोलतात की त्यांच्या म्हणजे अप्पर बॉडीला कोलेस्ट्रॉल वगैरे आहे ना, त्या ह्या साईडला म्हणजे त्यांना थोडं पेन होतं. तोच तुम्हाला तिथे जाणवला. विचार करा आता, आपल्याला माहिती नसतं समोरच्या पेशंटला त्रास कुठे आहे, पण तुम्ही फक्त टच न करता देखील त्याच्या शरीरावर कुठे जडत्व आहे आणि हे कशासाठी माहिती करून घ्यायचं आपल्याला, हे मॅजिक साठी नाही, तर तुम्हाला परफेक्ट त्याचं रिझन कळलं पाहिजे की त्यांच्या लाईफमध्ये कुठे प्रॉब्लेम आहे आणि मग आपण ते हेवीनेस ओळखून तिथे आपण प्रॉपर रेकीची ट्रीटमेंट देऊ शकलो पाहिजे. आणि त्याच्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे की तुम्हाला तिथे प्रॉपर हील करता आलं पाहिजे. ओके, आणखी कोणी करून बघितलं. पण मला तुमच्या डोक्याच्या इथून खाली घेतलं ना, मला काही जाणवलं नाही. आणखी कोण सांगेल, एनीवन. हा आरती मॅडम बोला. मी जेव्हा पूर्ण शरीरावर घेतलं ना हात, तेव्हा कमरेच्या खालचा भाग जो पाय आहे, पायाची तर मला पूर्ण पायापासून खालपर्यंत जड जाणवलं हाताला. ओके, पायापासून खाली. तर त्यांना मी ते विचारलं, मग ते म्हणत माझे पाय मला 2-3 दिवसापासून जरा थकल्यासारखे वाटतात, म्हणजे दुखतातच नाही पण असे थकलेत, त्यांना आराम यायला पाहिजे असं त्यांना वाटतंय पाय ते, त्याच्यामुळे असेल कदाचित. पहिलं प्रॅक्टिकल आपण केलं, 2 लोकांच्या एनर्जी मध्ये आपण सतत प्रवेश करत असतो आणि त्याच्या एनर्जीचा परिणाम आपल्यावर होत असतो. दुसरं प्रॅक्टिकल बघितलं की आपण एखाद्याचा औरा स्कॅन करून नेमकं त्यांच्या शरीरावर कुठे दुखणं आहे हे आपण ओळखू शकतो. दुखणं ओळखणं हा आपला नाहीये. आता दुसऱ्यांचं झालं, आता आपल्याला स्वतःची पण एनर्जी फील झाली पाहिजे की नाही झाली, स्वतःचा एनर्जी. तर आता आपण स्वतःची एनर्जी फील करणार आहे. ठीक आहे, तर स्वतःची एनर्जी फील करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक मिनिट. ओके, तर आता आपण थोडे म्हणजे स्वतःची एनर्जी फील करण्यासाठी दोन्ही हात रब करायचे
आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या असा इथून हात फिरवाल किंवा असा हात खाली आणाल तर तुम्हाला तुमचा पण एनर्जीचा जो औराची लेअर आहे ती तुम्हाला तिथे हातांना फील होणार. तुम्ही तुमचं औराचं एनर्जी फील करू शकता. ठीक आहे, बघा असं हातावर सुद्धा एक असं व्हायब्रेशनचा फ्लो तुम्हाला जाणवेल. अरे एवढं शिकताय मग हिलिंग चालू करा ना स्वतःच, कारण रोज करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, पूर्ण असं हिलिंग म्हणजे स्वतःच एनर्जी फील करा. कोणाकोणाला जाणवेल सांगा. यू कॅन फील युअर एनर्जी. नाही जाणवत आहे थोडा हँड रब करा आणि फील द एनर्जी. अगदी तुम्ही असं स्वतःच्या शरीरावर फिरवलं ना तर जिथे तुम्हाला ताण आहे तिथे तुम्हाला पूर्ण ते जाणवायला लागेल. असं तुम्ही स्वतः वाकून पायापर्यंत जा. जिथे जिथे तुमच्या शरीरावर ताण आहे ती एनर्जी सुद्धा तुम्हाला फील होईल. जिथे तुम्हाला त्रास आहे, वेदना आहे, तिथे एनर्जीचा फ्लो तुम्हाला वाढलेला दिसेल. त्या भातावरती जशी आपण टाकली याला खायची जास्त इच्छा नाही झाली पाहिजे. आणि जे काही एवढाही जाणवले स्वतःच एनर्जी. ओके ग्रेट. चला आता एनर्जी फील केली आपण. आता तुम्ही अगदी असं म्हणजे हँड रब केला आणि एका बोटाने सुद्धा तुम्ही एनर्जी फील करू शकता. करा इथे तुमच्या बोटाची एनर्जी दुसऱ्या हातावर जाणवते. चेक करा. जाणवत आहे जसं जसं गोल फिरवाल तर तिथे काहीतरी हातावर बरोबर तो गोल असा येतोय असं जाणवेल. एका बोटाने सुद्धा तुम्ही औराची एनर्जी चेक करू शकता. जाणवली. ओके चला छान. आता आपण औरा क्लीन करणार आहे. काय करणार आहे? औराला क्लीन करणार आहे. कसं क्लीन करायचं? कारण आता आपण बघितली निगेटिव्हिटी काढणं. आता आपल्याला औराला क्लीन पण करायचं आहे पूर्ण. आणि औरा क्लीनच्या दोन पद्धती आहे. एक फुल बॉडी औरा क्लिन्झिंग आणि एक लोकल बॉडी औरा क्लिन्झिंग. स्वतःसाठी पण आणि इतरांसाठी पण. फुल बॉडी औरा क्लिन्झिंग मध्ये पूर्णच्या पूर्ण औराचं क्लीन करणं. आणि लोकल बॉडी पार्ट म्हणजे एखाद्याचं फक्त पोट दुखत आहे, एखाद्याचं फक्त डोकं दुखत आहे, तर फक्त तेवढ्या दुखणाऱ्या भागाला हील करणं म्हणजे लोकल बॉडी पार्टचं औरा क्लिन्झिंग आहे. ठीक आहे. आता फुल बॉडीसाठी मी आता थोडी टेक्निक सोपी केली आहे. जुने जर व्हिडिओ आहे त्याच्यात पूर्ण समोरून मागून साईडनी असं घोषित करून काढावं लागतं. आता मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते औरा क्लिन्झिंगची, जी तुम्ही 2 ते 3 मिनिटांमध्ये सहज करू शकता. काय म्हणायचंय? रेखीची प्रार्थना तुम्हाला अटुनमेंट नंतर शिकवणार आहे मी, पण ती प्रार्थना करूनच हे करायचंय. प्रार्थना लिहून घ्या वाटल्यास आत्ताच. मी स्वतःची किंवा स्वतःचा आभारी आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार स्वतःची किंवा स्वतःचा आभारी आहे. मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि एवढी प्रार्थना ज्यांना नाही पटत
तर त्यांनी काय म्हणायचं, थँक्स टू मी अँड थँक्स टू रेकी. काय म्हणायचं, थँक्स टू मी आणि थँक्स टू रेकी. ओके. मैं स्वयं की आभारी हूँ, मैं दिव्य रेकी शक्ति की आभारी हूँ, मैं मेरे माता पिता यो समस्त गुरुजनों की आभारी हूँ. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि हे नाही म्हणायचं, शॉर्टकट का सांगितला, थँक्स टू मी अँड थँक्स टू रेकी. शॉर्टकट मध्ये तुम्ही असंही म्हणू शकता. ही प्रार्थना केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, दोन्ही हात रब करायचे आहेत आणि दोन्ही हात असे ठेवायचे आहेत आणि प्रार्थना म्हणायची आहे. 3 वेळा करायची ही प्रोसेस सेम. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए. परत एकदा सांगते आहे, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो वह मेरे हाथों में समा जाए. असं म्हणून हळूवार आपल्याला हात असे खाली घ्यायचे आहेत. हळूवार हात खाली घ्यायचे, हळूवार हात खाली घ्यायचे, हळूवार हात खाली घ्यायचे, पायापर्यंत घ्यायचंय आणि अशी जमा करून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए म्हणून 3दा फुंकर मारायचे. 3 टाइम्स करायचंय. ठीक आहे. ठेवलं. कॉफी नको ना, जाऊ द्या पण जास्त शुगर नसेल ना. नाही, ठीक, जाऊ द्या आता. अगर मेरे आभा मंडल में, जर माझ्या आवरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आहे तर ती माझ्या हातांमध्ये आलेली, असं करत खाली यायचंय, पूर्ण पायापर्यंत वाकायचंय आणि जणू तुम्ही ती निगेटिव्हिटी सगळी उचलली आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे, असं अफर्मेशन तुम्हाला तिथे द्यायचं आहे. ठीक आहे. 3 वेळा करायचं आहे. हा, आजारी आहे त्यांना पण देऊ शकतो. ते तर तुम्ही आता मास्टर लेव्हल मध्ये तर तुमचे सिम्बॉल्स वगैरे वापरून देऊ शकता. ठीक है. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में समा जाए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. किती वेळा म्हणायचं आपल्याला? 3 वेळा. ठीक है. ओके. ही निगेटिव्हिटी आपल्याला औरामधली 3 वेळा, हात रब 3 वेळा नाही करायची आहे. एकदा केल्यानंतर पूर्ण आपल्याला एकदा 3 वेळा ती प्रोसेस कंप्लीट करून टाकायची आणि 3दा फुंकर मारायची आहे. याच पद्धतीने समजा माझं डोकं दुखत आहे आणि मला फक्त डोक्याची निगेटिव्हिटी काढ, बघा फक्त औरा क्लिन्झिंग मुळे तुमचे 30 ते 40% प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात, ओनली बिकॉज ऑफ औरा क्लिन्झिंग. तर मग त्यासाठी काय करायचं आपल्याला, डोकं दुखत आहे तर मग इथे अँटी क्लॉकवाईज, म्हणजे आता हे झालं आपलं क्लॉकवाईज, असं फिरवतं क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज आपल्याला काढून घ्यायचं गवत उपटल्यासारखं पूर्ण. जर कुठल्याही कारणाने निगेटिव्हिटी आहे माझ्या डोकेदुखीसाठी, जस्ट रिमूव्ह, just remove, just remove,
जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह. या पद्धतीने आपल्याला सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी पूर्णपणे काढून टाकायची आहे 3 ते 4 मिनिटं. आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला रेकी हिलिंग शिकवल्या जाणार आहे, हात कुठलाही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही की डाव्या हाताने करायचं उजव्या हाताने करायचं असं नाही आहे. फक्त आपल्याला ते अँटी क्लॉकवाईज, असं क्लॉकवाईज आहे असं अँटी क्लॉकवाईज करून पूर्णपणे जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह, जस्ट रिमूव्ह 2 ते 3 मिनिटं करायचं आहे निगेटिव्हिटी काढणं. ठीक आहे, निगेटिव्हिटी काढण्यासाठी 2 ते 3 मिनिटं करायचं आहे. बोलताना तेच बोलायचं आहे की कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. पूर्णपणे ही निगेटिव्हिटी. आता दुसऱ्यांना कसं काढायचं, 1 मिनिट. एकच मिनिट. सगळं खुशीच्या हातात असताना Three enemies that are stopping you from becoming rich. First, education system. See, बघा, या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही रेकी की पाठशाला में आपका बहुत बहुत स्वागत है. मैं रेकी ग्रांड मास्टर मंजूषा महेश कुमार तांडेकर, मेरे वर्टेक्स हैप्पी लाइफ इस यूट्यूब चैनल में आपका बहुत बहुत स्वागत करती हूँ. आज हम सीखेंगे फर्स्ट लेवल के जो भी रेकी के विद्यार्थी है, स्क्रीन दिसते का सगळ्यांना, ऑरा क्लेंजिंग कैसे करें. लोकल पार्ट का ऑरा क्लेंजिंग यानी मानो किसी पेशेंट का सिर्फ सर में दर्द हो या फिर पेट में दर्द हो या फिर शरीर के किसी भी अवयव में दर्द है तो हीलिंग कैसे करें, यह हमें सीखना है. तो आज हम जानेंगे अगर किसी पेशेंट के सर में दर्द है तो उसे कैसे ठीक किया जाए. तो शुरुआत करते हैं लोकल पार्ट ऑरा क्लेंजिंग. इसमें हमें अगर सर में दर्द है तो सर के सामने फास्ट आपको पूरे वहां का ऑरा क्लीन करना है 2 से 3 बार. यह सारी प्रक्रिया करने से पहले हमें रेकी को कॉल करना अनिवार्य है. इस तरह आप करने के बाद रेकी को धन्यवाद दो और सामने वाले व्यक्ति को भी धन्यवाद दे सकते हो. यह प्रक्रिया करने के बाद उस पेशेंट को 30 से 40% सिर्फ ऑरा क्लींजिंग से उसके दर्द में राहत मिलती है. आपने हमारा वीडियो वॉच किया इसलिए हम आपके बहुत बहुत क्लिअर झालं. एखाद्या व्यक्तीचा लोकल बॉडी पार्टचा ऑरा कसा क्लिअर करायचा, याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीचा फुल बॉडी ऑरा क्लिन्झिंग कसं करायचं, जेणेकरून त्याच्या ऑरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर ती तुम्ही सहजतेने दूर करू शकता. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीचा फुल बॉडी ऑरा क्लिन्झिंग कसं करायचं ते आता आपण बघणार आहे. मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकून देते. ते समोरून मागून साईडने सगळ्या बाजूनी आपल्याला ते करावं लागणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे समोरून आपण केला, त्याच्यानंतर त्याचा बॅक साईडने त्या व्यक्तीला टर्न करून
मग एका साईडने आणि मग एका साईडने असं तुम्ही चारही बाजूनी त्या व्यक्तीचा औरा क्लिन्झिंग केलं तर 30 to 40% त्या व्यक्तीचा औरा क्लीन होतो. याच पद्धतीने औरा क्लिन्झिंग मेथडनी तुम्ही कुठल्याही व्यक्तीचा ताप सुद्धा कमी करू शकता. म्हणजे जर एक पॅरासिटामॉल घेतल्यानंतर जर अर्धा पाऊण तासात त्याचा 1 डिग्री ताप कमी होत असेल, 2 डिग्री कमी होत असेल, तर तोच वेळ अर्धा तासाच्या पेक्षा लवकर त्या आपल्याला होत असतं. ठीक आहे. दुष्ट लागणे म्हणजे औरा क्लीन आहे का? दुष्ट कुठे लागते हो? कोणी बघितली का? नजर दोष कुठे होतो? कोणी बघितलाय का? दिसते का दुष्ट लागलेली आहे? त्याचे व्हायब्रेशन संवेदना शरीरावर जाणवते. काम करायची इच्छा नसणं किंवा अस्वस्थ वाटणं, अशा सगळ्या प्रकारच्या निगेटिव्हिटी आपल्याला लहान बाळाचा पण ताप कमी करता येतो. तर अशा ज्या निगेटिव्हिटी आपल्याला वारंवार वारंवार जाणवत असतात तर त्या कुठेतरी एनर्जी लेवलवर इफेक्ट करत असतात. आपले आजी आजोबा मी काय म्हंटल, आपण रेकी शिकतोय जस्ट. आपल्याकडे रिझल्ट सांगितलं मी की 4 स्टेजचा कॅन्सर पण ठीक झालेला आहे. जिथे डॉक्टरांनी म्हटलं होतं आयुष्यात कुठला आजार ठीक होणार नाही, असे भरपूर आजार ठीक झालेले आहेत. मग सर्दी खोकला कमी होईल का? कफ कमी होईल का? मग डोकंदुखी कमी होईल का? हे तर छोटे छोटे आजार झाले ना. शुगर थायरॉइडच्या गोळ्या बंद झाल्या लोकांच्या, बीपीच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत. पण ते फक्त सगळ्याच्या सगळं लेवल 1 मध्ये नाही होत असत. त्याच्यासाठी तुम्हाला दैनंदिन प्रॅक्टिस म्हणजे रेकी, मी वारंवार कुणालाही सांगते की रेकी ही शिकण्यासाठी नाहीये. रेकी जीवन जगण्याची कला आहे आणि ही रेकी तुमच्या जीवनामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा सक्षम आहे. आणि मी माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या रेकीचा वापर करून आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. ओके. तर ह्या ज्या सगळ्या रेकी एनर्जी आहे, खरोखर तुम्ही जर वापर केला तर तुमच्या लाईफ मध्ये खूप मोठं सकारात्मक ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं. कारण माझ्या जो वेळ नाहीये, नाही तर मग मी माझी तुम्हाला सांगेल, पण एखाद वेळेस या 10 दिवसांमध्ये कधीतरी माझा पण प्रवास मी रेकीचा शेअर करेल. आणि तो याच्यासाठी शेअर करावं लागतं की जी व्यक्तीला तुम्ही 10 दिवस ऐकाल, नेमकं तिन्ही रेकीतनं आयुष्यात काय बदल घडवलेला आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नाही तर 10 दिवस शिकून गेले, अरे मॅडम कोण होत्या हेच माहिती नाही. असं नको व्हायला. म्हणून एक दिवस वेळ काढून, ठीक आहे. तर तुम्ही फक्त 1 तास घेऊन काम करा. मी तुम्हाला प्रॉमिस करते की या रेकी ऊर्जेतनं तुमचं शारीरिक प्रॉब्लेम असेल, मानसिक तणाव असेल, रिलेशनशिप इश्यू असतील, फायनान्शियल इश्यू असतील, घरात एखाद्याचं व्यसन असेल, पण ते सगळंच या लेवलमध्ये सुटत नाही हे मी सांगते. रेकी लेवल 1 ची एनर्जी तुमची 10% आहे. याच्या प्रॅक्टिस याला स्वयं शुद्धीकरण कालावधी म्हटलं जातो की आपण सेल्फवर वर्क करू शकतो. रेकीच्या सेकंड लेवलमध्ये तुमची एनर्जी 40% होते आणि तुम्ही 40% एनर्जीनी स्वतःसाठी आणि इतरांसाठी वर्क करता. आणि रेकीच्या मास्टर लेवलमध्ये तुमची ही एनर्जी 100% होते आणि 100% ऊर्जांनी तुम्ही स्वतःसह इतरांसाठी काम करू शकता. आणि जे मी रिझल्ट सांगितले, पोस्ट स्टेजचा कॅन्सर ठीक होणं किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर ठीक होणं किंवा एखाद्याच्या बीपी शुगरच्या गोळ्या बंद होणं. मला स्वतःला थायरॉइडच्या गोळ्या सुरू होत्या. माझं 100 mg ची गोळी 50 वरनं 25 आणि गेले आता 11 वर्ष झाले मला कुठलीही थायरॉइडची गोळी घ्यायची गरज पडत नाही. मी दर 6 महिन्यांनी माझे रिपोर्ट्स काढते, पण कुठेही मला थायरॉइड साठी औषध घ्यायची गरज भासत नाही. लक्षात घ्या. जसं जसं तुम्ही रेकी शिकाल, 7 चक्रांना ऍक्टिव्हेट कराल, तुम्ही तुमच्यासह तुमच्या घरातल्या कुटुंबातील सगळ्या लोकांना हील करू शकणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवावं लागेल. तर छोटे छोटे प्रश्न इथे नका टाकू, पहिले शिकून घ्या 10 दिवस. 10व्या दिवशी माझं प्रत्येक बॅचला प्रॉमिस असतं की तुमचा शेवटचा हँडरेस संपेपर्यंत मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार, ही माझी जबाबदारी लास्ट डेला. ओके.
सो मध्ये मध्ये जर असे प्रश्न आले ना तर मग आपली जी सांगायची लिंक असते ना ती कुठेतरी येऊन जातात त्या प्रश्नांकडे लक्ष गेलं तर. दुसरा महत्वाचा मुद्दा, उद्या शिवरात्री आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी उद्या आपला क्लास मला तर घ्यायचा आहे, मला काही अडचण नाही आहे. तुमची काही अडचण आहे का सगळ्यांची? सुट्टी वगैरे पाहिजे असं? नाही ना? ओके, थँक्यू. सो सगळ्या मेजॉरिटीने आपण उद्या क्लास घेणार, कारण सकाळी पूजा बिजा आटपून जाते आपली. ज्यांना कोणाला मंदिरात जायचंय, पूजा करायचंय, मॉर्निंग आटपून घ्या. त्याच्यानंतर आपण आपला नियमित वेळेवर क्लास होईल. शनिवारी आपल्या क्लासला सुट्टी असणार आहे. संडेला पहाटे 5:30 वाजता आपला रेकीचा शक्तिपात होणार आहे. संडेला सकाळी 5:30 वाजता तुम्हाला प्रेझेंट असणं कंपल्सरी आहे. जे लोक संडेला प्रेझेंट राहणार नाही आणि तुम्ही हे 10 दिवस सेशन जरी अटेंड केले तर या रेकी ऊर्जांचा तुम्हाला बेनिफिट होणार नाही. आता तुम्ही म्हणाल शक्तिपात म्हणजे काय? शक्तिपात म्हणजे या ब्रह्मांडीय रेकीची जी ऊर्जा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेला अट्युनमेंट किंवा शक्तिपात असं म्हटलं जातं, किंवा एनर्जी एक्सचेंज हा शब्द आहे. रेकीचे तुम्ही कितीही व्हिडिओ बघितले, कितीही पुस्तकं वाचले, पण शक्तिपात घेतला नाही तर त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. रेकीचा शक्तिपात करून घेणं खूप महत्वाचं आहे. क्लिअर? क्लिअर आहे सगळ्यांना? त्याच्यामुळे 5:30 वाजता पहाटे तुम्हाला उपस्थित राहणं कंपल्सरी राहील. केव्हा? संडेला. सॅटर्डेला सुट्टी राहते आपल्या क्लासला. म्हणजे दर आठवड्याचं आपलं सेशन 5 दिवसाचंच असतं, सोमवार ते शुक्रवार. ते सेशन आपलं नियमित होईल. उद्याचं सेशन आपलं ऑन टाइम होणार आहे 4 ते 5 मध्ये. पण 5 ते 6 परवा म्हणजे संडेला 5:30 ला तुम्हाला रेडी राहायचंय. रेडी राहण्याच्या सूचना काय आहे? ज्यांना शक्य असेल 5:30 ला आंघोळ करून बसायचंय. उद्या आमचा रेकी मार्च 5:30 ला. योगाचा क्लास रोजच असतो. अट्युनमेंट तुम्हाला एकदाच भेटणार आहे. अन्यथा माझ्याकडनं जेव्हा हा क्लास ज्यांना इतर वेळी करायचा आहे ना, माझी फी 3,000 रुपये रेकी लेवल 1 ची. ठीक आहे, तर जर ते मिस झालं तर मग तुम्हाला अट्युनमेंटचे वेगळे पैसे द्यावे लागतील. ती तुमची जबाबदारी आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे वेळ तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे, मी माझा वेळ जेव्हा तुमच्यासाठी 10 तास देते आहे प्लस अट्युनमेंटची एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे, तर तुम्हाला ते वेळ काढणं गरजेचं आहे की नाही? ठीक आहे, ज्यांचा मागच्या लेव्हलमध्ये शक्तिपात झालेला आहे त्यांना परत शक्तिपात घेण्याची गरज नाही आहे. अट्युनमेंट परत परत घेतल्या जात नाही. प्रत्येक लेव्हलसाठी एकदाच होतं. लेव्हल 1 साठी एकदा, लेव्हल 2 साठी एकदा, लेव्हल 3 साठी एकदा आणि त्याच्यानंतर ग्रँड मास्टर साठी एकदा. ठीक आहे, तर त्याच्यामुळे डबल शक्तिपात घ्यायची गरज नाही आहे. शक्तिपाताच्या वेळेस तुमचा व्हिडिओ ऑन असणं कंपल्सरी राहणार आहे. तुम्ही इथे उपस्थित आहात पण तुमचा व्हिडिओ बंद आहे, तुमचं अट्युनमेंट होणार नाही. तुम्ही मला दिसणं गरजेचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, तुम्ही रूट चक्रापर्यंत दिसणं गरजेचं आहे. रूट चक्रापर्यंत तुम्ही मला दिसले पाहिजे तर तुमचा शक्तिपात होईल. त्यानंतरचा मुद्दा, तुम्ही इथे नावाने जॉईन करायचं आहे. आलं लक्षात? 3 गोष्टी, तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे, रूट चक्रापर्यंत दिसणं गरजेचं आहे आणि नावाने जॉईन करायचं आहे. शक्तिपात एका लेवलसाठी एकदाच घ्यायचा असतो, परत परत आयुष्यात कधीच घ्यायची गरज नसते. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. तो लेव्हल नुसार चेंज होत असतो. लेव्हल 1 च्या ह्याच्यात तुमची 10% एनर्जी असते. लेव्हल 2 च्या सिम्बॉल्स मुळे तुमची एनर्जी 40% जाते. लेव्हल 3 नुसार तुमची एनर्जी 100% होत असते. ठीक आहे, तर तुम्हाला परत परत अट्युनमेंट घ्यायची गरज नाहीये. नावाने जॉईन करायचं म्हणजे काय? जसं आता मी इथे माझं नाव लिहिलेलं आहे मंजुषा तांडेकर, त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे, ते 1 2 3 4 5 मग आयफोन
13 किंवा मग 1+ असं जॉईन नाही पाहिजे, किंवा ABCD. जसं आता इथे 1+ नावाने 1+ CPH 2569 नावाने ज्या मॅडम जॉईन झालेल्या आहे, त्यांनी आंघोळ नाही केली तर चालेल, पण केली तर योग्य. ठीक आहे, ती तुमची चॉईस राहील. तर हे उद्या परत आपण एकदा या इन्स्ट्रक्शन डिस्कस करणार आहे. ओके, तर आज आपण औराचं प्रॅक्टिकल बघितलं. याच्याबद्दल कुणाचे काही क्वेश्चन्स आहेत का? आज मी ग्रुपवर व्हिडिओ पण टाकते. ताप कसा कमी करायचा, औरा क्लिन्झिंग स्वतःचं कसं करायचं, इतरांचं कसं करायचं, हे व्हिडिओ मी आज ग्रुपवर वेगळे सेपरेटली टाकते. ओके, सो कुणाला औरा बघता आला, स्कॅन करता आला, कुणाला जमलंच नाही? तनुश्री मॅडम, काय झालं, नाही जमलं का प्रॅक्टिकल? हॅलो. हा, नाही मला जमलं. मला ऑराबद्दलच विचारायचं होतं. माझं 8 इयर बिफोर झालंय, तर रिक्वायर्ड नाहीये मला परत अटोनमेंट याची गरज नाही. लेवल 1 किती लेवल झाले तुमच्या? लेव्हल 1च झालेलं होतं. तर मग अटोनमेंटची गरज नाही. ऍक्टिव्हेशन तुम्ही करून घेऊ शकता. ठीक आहे. हा. आणि जेव्हा पण मी रेखी आता रेग्युलर मी प्रॅक्टिस करत, तर प्रत्येक वेळी क्लिनिंग, आता जे दाखवलं क्लिन्झिंगचं, तर ते प्रत्येक वेळी क्लीन करणं नेसेसरी आहे. क्लीन औरा क्लीन केल्याशिवाय एनर्जीचा फ्लो त्या पद्धतीने जाणवत नाही पॉझिटिव्ह. अच्छा, म्हणजे प्रत्येक वेळी मी रेखी प्रॅक्टिस करणार, तर पहिलं क्लीन करून मग नंतर रेखी प्रॅक्टिस करायची. हो हो. अच्छा, थँक्यू मॅम. थँक्यू. दीपाली मॅडम, अनम्यूट करा, माईक ऑन करा. हॅलो. हा, बोला. मॅम, मला ते जमलंच नाही. मला ते पॉइंट काढल्यानंतर ऑरा क्लिअर दिसला नाही, किंवा हाताच्या पंजावर पण मला दिसला नाही. आणि मला जेव्हा आपण ते हे केलं ना, त्यावेळेस पण फील नाही झालं. ते का, म्हणजे नेमकं माझ्यात ती कॉन्सन्ट्रेशन नाही की काय नाही? डिस्टर्ब किती आहे ते सांगा. भरपूर डिस्टर्ब आहे, म्हणजे एका वेळेस माझ्या डोक्यात भरपूर विचार असतात. तेच तर सांगून ते न फील होण्याचं कारण की तुमचं ऑलरेडी एनर्जी लेवल ब्लॉक आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते काहीच संवेदना जाणवल्या नाही. हा. आणि ते जसं जसं तुम्ही आता डेली औरा क्लिन्झिंग कराल, आणि मग मी चक्र शिकवणार आहे, चक्रांची प्रॅक्टिस शिकवणार आहे, तर जसं जसं तुम्ही चक्रांना ऍक्टिव्हेट कराल, तर हळूहळू या सगळ्या संवेदना तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जाणवतील. ओके मॅम. ओके, ठीक. ओके, थँक्यू मॅम. थँक्यू. खूप छान वाटतं. थँक्यू. पूनम मॅडम. हाय मॅम. हाय. आपण रोजच बोलतो तसेही. मला एक विचारायचं होतं की आपण जेव्हा ऑरा क्लीन केला, तर त्याला आपण प्रोटेक्ट करू शकतो ना? शिकवणार आहे ते औराला प्रोटेक्ट कसं करायचं, ते चक्रांचं ऍक्टिव्हेशन ओके, केल्यानंतर. म्हणजे जसं आपण म्हणतो की नजर लागणे किंवा खूप अशा, म्हणजे थोडंफार मी वाचलंय ह्या गोष्टींबद्दल. सो जसं तुमचं तसं जेव्हा काही लेवल लोक एनर्जी अटुनमेंट, सकर पण असतात. जेव्हा मी अटुनमेंट देत असते ना तुम्हाला, त्या अटुनमेंट हा. प्रोसेस मध्ये मी तुमचा औरा ऑलरेडी लॉक करून देते, जेणेकरून बाहेरच्या निगेटिव्हिटी कुठल्याही कारणाने असेल त्या तुमच्यापर्यंत पोहोचायला नाही पाहिजे, यासाठी मी ऑलरेडी तुमच्यासाठी प्रयत्न करत असते. ओके, म्हणजे हे असताना आपल्याला आपला ऑरा लॉक करता येतो. Am I right? येस. येस, थँक्यू. थँक्यू. दुसरं सगळ्यात महत्वाचं, आपण एनर्जीचा क्लास करतोय, और कोई ऐसे सोया, आता मी क्लास तुमचा घेऊन राहिली आहे, आणि मी जर असं झोपून तुमच्याशी बोलली तर आवडेल का कुणाला तरी? मी कंटिन्यू 4 ते 5 सेशन घेते, माझी पाठ सुद्धा टेकत नाही, आणि आपण 1 मिनिट झोपून क्लास, 1 तासाचा क्लास जर झोपून करत असाल, रेकी तुम्ही शिकणार नाही आयुष्यात. का बरं? कारण आपण जेव्हा 7 चक्र शिकू, आपले 7ही चक्र आपल्या स्पाईन मध्ये असतात, आणि ज्याचा पाठीचा कणा ताट नाही, त्याच्या जीवनात कुठेच सक्सेस येणार नाही. आपण एनर्जीचा क्लास शिकतोय, मला कधीच रागवायला आवडत नाही बरं, मी फार कमी रागवते, पण मला कोणी क्लास झोपून बिपून करताना दिसलं ना तर मला येतो राग. म्हणजे मी सगळ्यांसाठी वेळ, मी माझा वेळ काढते आहे, आणि मी पहिल्याच दिवशी सांगितलं की मला तुमच्याकडनं तुमच्या आयुष्याचे तेवढे श्वास पाहिजे, तेवढा वेळ पाहिजे, आणि तेवढी पॉझिटिव्हिटी घ्यायची आहे. जर तुम्हाला याचा रिझल्ट पाहिजे तर तुम्हालाही तेवढी एनर्जी ऍक्टिव्हेट करावी लागेल ना. मस्त आरामात झोपून क्लास करून राहिलेला अर्थ नाहीये ना, बरोबर की नाही? आता व्हिडिओ बंद आहे, ते काय करतात तर त्यांना माहित की त्यांचं कोणतं मल्टीटास्किंग चालू आहे, पण जे लोक व्हिडिओ ऑन ठेवून आहेत आणि त्याच्यात झोपून क्लास करून राहिले आहेत, थोडा विचार करा की रेकीचा ब्रह्मांडी ऊर्जांचा जेव्हा प्रवाह तुमच्यापर्यंत येईल तर तो कसा येणार आहे सांगा बरं.
मी प्रॅक्टिकली तुम्हाला कोणाचा तरी आजार ठीक करताना दाखवणार आहे, करून घेणार आहे तुमच्याकडनं. तुम्ही दिलेल्या हिलिंगमुळे जेवढं तुम्ही हे कराल ना, तर त्याच्यामुळे आपण हे सगळं प्रॅक्टिकली घेणार आहे. पण ते प्रॅक्टिकल घेताना जर एखादा, मी आहे टीचर मूळची, मला अगदी लहानपणापासून शिकवायची सवय आहे आणि फक्त विषय बदलत गेले माझ्या आयुष्यातले, पण टीचिंग नाही बदललं. तर त्याच्यामुळे विद्यार्थी वर्गात झोपला असेल तर मग मला चिड येते. तर माझी विनंती आहे, क्लासमध्ये कोणी झोपून क्लास करायचा असेल ना तर क्लासला यायचं नाही. तुमचा वेळ वाया घालवू नका आणि माझी एनर्जी डाऊन करू नका, ठीक आहे? आणि लक्षात घ्या प्लीज, सगळ्यांना विनंती करते की अटुनमेंटच्या दिवशी कोणीही व्हिडिओ बंद करू नका, कारण व्हिडिओ जर बंद असला तर तुमचं अटुनमेंटची प्रोसेस कंप्लीट होऊ शकणार नाही. ओके, सो थँक्यू. ते जरा 1-2 लोक झोपलेले दिसले म्हणून जरा बोलली, काही हरकत नाही. ओके, सो थँक्यू 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 व्हेरी मच. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. थँक्यू व्हेरी मच.